रघुवीर समर्थ. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारादुद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजाग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तुते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहं. मृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. द्वादश स्कंद अवतरणिका. द्वादश स्कंद प्रथमोध्यायात कलीचे राजवंश वर्णित, कलिधर्म द्वितीयात, नाम महात्म्य तृतीय, चार प्रलय चतुर्थात, अंतिम शोकबोध पंचमात, सद्गती परिस्थितीची षष्ठात, सर्पयज्ञ जन्मेजयाचा, अर्थवादी वेदशाखा पुराण लक्षण सप्तमात निवेदन, मार्कंडेय तप वर वर्णन अष्टमात बोलिले. मार्कंडेयाशी माया दर्शन नवमात केले कथन, दशमात शंकर वरदान मार्कंडेयाशी. आयुध रहस्य भगवत अंग निवेदिले यथासांग, सूर्यगण वर्णन समग्र एकादशात वर्णिले. सूची श्रीमद्भागवताची द्वादशात रचना तयाची, पुराण श्लोकसंख्या महात्म्याची त्रयोदशात विवरणे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम जय जय राम. जय रघुवीर समर्थ. आज कार्तिक वद्य पंचमी शके 1947 आणि तारखेने म्हटलं तर 11 ऑक्टोबर 2025. आज तारखेचं महत्त्व आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज 57वी पुण्यतिथी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हटलं की आपल्याला त्यांची भजनं आठवतात. अनेक भजनं त्यांची आहेत. आपल्या या समूहामध्ये असणारे, माझ्या माहितीप्रमाणे काय त्यांचं नाव एक मिनटं, भानुदास चौधरी,
याने सुद्धा त्यांचं एक भजन पूर्वी म्हटलं होतं, खूप छान छान आवाजात त्यांनी म्हटलं होतं. राजसाजी राजासजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. खूप छान असं भजन आहे की माझी झोपडी आहे, गरिबाची झोपडी आहे. एखादा महाल असला तर त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश घेण्यालासुद्धा कोणाला तरी विचारावं लागतं आणि त्याने सांगितल्यावरच आत प्रवेश मिळतो. पण माझ्या झोपडीत इतकं छान आहे, ती नेहमी खुली असते, उघडी असते. तिला दार नाही, कडी नाही, काहीच नाही, तिला कुलूपसुद्धा नाही. त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येकाचा प्रवेश होतो. प्रत्येकाला जेव्हा पाहिजे तेव्हा तो त्या ठिकाणाहून जाऊ शकतो. पण माझ्या झोपडीमध्ये जे समाधान आहे ते राजालासुद्धा असं सौख्य मिळालं नाही, अशी माझी झोपडी आहे. त्याचप्रमाणे त्यांचं एक भजन जे आहे, आमचे आचार्य किशोरजी व्यास हे नेहमी म्हणत असतात त्यांच्या भागवतामध्ये सुद्धा, हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. खूप छान. म्हणजे अनेक रूप धारण केलेलं, अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. सगळ्या देशामध्ये कुठलाही देश असो, कुठलाही वेश असो, कुठलाही धर्म असो, त्या सगळ्यांमध्ये भगवंताला पाहणं, भगवंताचंच ते रूप आहे अशी भावना धरून त्या भगवंताचं दर्शन घेणं, अशा प्रकारचा हा सुद्धा एक अभंग आहे. या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 झाला. यावली नावाचं गाव आहे अमरावती जिल्ह्यामध्ये, आणि त्यांचा शेवट जो आहे तो मोझरी या ठिकाणी झाला. आज मोझरी या ठिकाणी गुरुकुंज संस्था स्थापन झाली आणि त्या ठिकाणी आपण नागपूरला जात असताना मध्ये मोझरी गाव लागतं. त्या ठिकाणी खूप छान असं त्यांचं स्मारक आहे, समाधी आहे आणि त्यांचं मंदिर खूप सुंदर असे ते मंदिर त्या ठिकाणी आहे. नेहमी त्या मार्गाने जात असताना अगदी दर्शन घेतल्याशिवाय कधीही जाऊ नये, इतकं सुंदर ते मंदिर आहे. माणिक बंडोजी इंगळे असं त्यांचं मूळ नाव होतं. वडील बंडोजी इंगळे आणि त्यांच्या आई म्हणजे मंजुळाबाई यांच्या पोटी या माणिकाचा जन्म झाला. माणिक म्हणजे आपले तुकडोजी महाराज. आता यांचे गुरु जे आहेत ते अडकोजी महाराज. अडकोजी महाराज यांच्याकडे जसं यांचे आईवडील नेहमी जात होते, तसं या छोट्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी गेले आणि यांना पाहिल्यानंतर, आता हे छोटं म्हटलं तरी थोडंसं वय चांगलं होतं, म्हणजे अभंग वगैरे म्हणण्यासारखं होतं. आणि त्या ठिकाणी त्यांच्यासमोर त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग म्हणला आणि तुका म्हणे असं शेवटी जेव्हा आलं तेव्हा ते म्हणतात, आता तुका म्हणे पुरे, आता यापुढे तुकड्या म्हणे अशी रचना तू करायची. आणि जवळ असलेला एक भाकरीचा तुकडा त्या छोट्या मुलाच्या ओठाला त्याने लावला आणि तुकड्या तुकड्या म्हणून त्यांना संबोधन त्या ठिकाणी मिळालं. आणि मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आता राष्ट्रसंत ही जी उपाधी त्यांना मिळाली तीसुद्धा त्या काळच्या भारताच्या, स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपतीकडून, माझ्या माहितीप्रमाणे सर्वपल्ली राधाकृष्णन असतील कदाचित किंवा दुसरे राष्ट्रपती, ते त्या ठिकाणी मुद्दाम गेले होते आणि त्या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम झाला. दिल्लीचे सगळे बडे नेते त्या ठिकाणी आले होते आणि तुमचा महात्मा गांधींचा जो आश्रम आहे वर्ध्याला, त्या आश्रमामध्ये तो कार्यक्रम झाला. गांधीग्राम नाही काय सेवाग्राम इथे. आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या भाषणामध्ये यांचा उल्लेख राष्ट्रसंत म्हणून केला. 2 संत असतात, एक राष्ट्रसंत आणि एक संत. संत जे आहेत ते अध्यात्म मार्गाचे आहेत आणि राष्ट्रसंत जे आहेत ते देशभक्तीपर लोकांमध्ये जागृती करणारे आहेत. विठ्ठलभक्ती या त्या ठिकाणी होती. अंधश्रद्धा निर्मूलनासारखे काम जे आहे ते त्यांनी खूप मनापासून केले आणि अगदी हैदराबादचं जे निजामाचं राज्य होतं ते सुद्धा भारतामध्ये गणराज्यामध्ये मिळवण्यासाठी जे प्रयत्न करायचे पाहिजे त्यासाठी सुद्धा त्यांनी त्या रजाकारांच्या विरोधी मोहीम उघडली. त्याचप्रमाणे आमचे कोल्हापूरचे राजे त्या काळचे जे होते ते सुद्धा इकडे विलीन होण्यासाठी तयार नव्हते. तेव्हा शासनाने त्यांना तुकडोजी महाराजांना त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांनी त्यांच्याशी बोलणी करून ते सुद्धा भारताच्या गणराज्यामध्ये सामील झाले. असं या तुकडोजी महाराजांचं खूप मोठं वाङ्मय आहे. जवळपास 100-125 ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. त्यांचा मुख्य ग्रंथ म्हणजे गुरुगीता, ग्रामगीता.
जसं समर्थाने मनाला उपदेश केला, मनाचे श्लोक लिहिले आणि मन जर एकदा चांगलं झालं, विचाराने परिपक्व झालं, तर त्यामधूनच आपल्याला देशाची उन्नती साधता येते. तसंच या ठिकाणी यांनी ग्रामगीता म्हणजे ग्राम एखादं गाव, खेडेगाव जो आहे, कारण आपला भारत देश हा खेड्यापाड्यांचा देश आहे आणि त्यामधूनच आपल्याला ही जागृती करायची आणि त्यामुळे त्या ग्रामाला एक दैवत मानलं आणि त्या ग्रामवासींना त्यांनी चांगल्या प्रकारे उद्बोधन केलेलं आहे. त्यांच्या अनेक अभंगांमधून, अनेक पदांमधून ते त्यासाठी बरंचसं त्यांनी लिखाण केलेलं आहे. ग्रामकल्याण, ग्रामोन्नती हा ग्रंथ अगदी पाहण्यासारखा आहे. ग्रामगीता जवळपास 41 अध्याय त्यामध्ये आहेत. या ग्रंथाचं एक वैशिष्ट्य मला जे आवडलं ते म्हणजे प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला एका संतांचं चित्र दिलेलं आहे. त्यामध्ये समर्थांचं सुद्धा चित्र आहे. अनेक संप्रदायातले प्रमुख जे आहेत त्यांचेसुद्धा चित्र दिले आहेत आणि त्या चित्राखाली एका पॅरेग्राफमध्ये त्यांची ओळख थोडक्यामध्ये करून दिलेली आहे. आणि याची भाषा जी आहे ती आपल्या दासबोधासारखीच आहे. अगदी 3 चरण आणि अर्धे चरण, 3.5 चरण असणारी ही ग्रामगीतेची भाषा प्रत्येकाने वाचावी अशा प्रकारची ही भाषा आहे. खूप छान. मोजरी हे ठिकाण जे आहे खूपच चांगलं आहे आणि त्या ठिकाणी अगदी लघुउद्योगातून निर्माण झालेल्या ज्या वस्तू आहेत ते त्या ठिकाणी निर्मिती करतात आणि तिथे त्याची विक्रीसुद्धा होते. त्यामुळे आपलं ग्राम जे आहे, ग्राम स्वच्छता अभियान जे आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे. त्यांची समाधी आपण जात असताना उजवीकडे त्यांचं मठ किंवा आश्रम आहे आणि डावीकडे त्यांच्या समाधीचं वृंदावन आहे आणि खूप मोठी बाग त्या ठिकाणी आहे. खूप छानपैकी ते पाहण्यासारखंच असं आहे. आजचा आपला जो विषय आहे तो विषय म्हणजे मार्कंडेयांची तपश्चर्या आणि त्यांना झालेली वरप्राप्ती. काल आपण पाहिलं जी पुराणं आहेत, पुराणांची लक्षणं पाहिली आणि पुराणामधले त्यांचं विषय जे आहेत ते पाहिले. 5 विषय आणि 10 विषय असणारे पुराण, दशलक्षणं असणारं श्रीमद्भागवत महापुराण आहे. आता आज जे पाहायचं आपल्याला ते मार्कंडेय ऋषी. आता मार्कंडेय ऋषी म्हटले की कोणालाही आधी डोळ्यापुढे येतात ती श्री दुर्गा सप्तशती. प्रमुख असे 13 अध्याय त्यामध्ये आहेत आणि त्याचे काय म्हणतात आपलं परिशिष्ट असण्यासारखे उपविभाग जे आहेत ते सुद्धा 7-8 प्रकारचे आहेत. काही सुरुवातीला आहेत, काही नंतर आहेत पुस्तकामध्ये. त्या सगळ्यांमध्ये देवीची आराधना खूप चांगल्या प्रकारे सांगितलेली आहे. कठीण असं हे व्रत आहे. कोणीतरी आपण त्यांच्याकडून दीक्षा घेतली पाहिजे, संथा घेतली पाहिजे, तरच याचं वाचन आपण करावं असं आहे. आता सप्तचिरंजीव जे आहेत त्याबद्दलसुद्धा एक श्लोक आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. आता हे 7 चिरंजीव दिले. अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम, सप्तैते चिरजीविनः. आणि त्यानंतरच्या श्लोकामध्ये सप्तैतान स्मरेन नित्यम, या सगळ्यांचं स्मरण तुम्ही केलं पाहिजे. आणि मार्कंडेय तथाष्टकम म्हणजे 8व्या क्रमांकावर मार्कंडेयाचं त्या ठिकाणी उल्लेख आहे. आणि जीवेत वर्षशतम सोपी सर्व व्याधी विवर्जितम, म्हणजे या सगळ्यांचं स्मरण रोज आपण केलं, सप्तचिरंजीव आणि 8वे आपले मार्कंडेय ऋषी, तर सर्व व्याधी विवर्जित, सगळ्या व्याधी ज्या आहेत त्यापासून नष्ट होतात आणि जीवेत वर्षशतम 100 वर्षापर्यंत आपलं आयुष्य राहतं असं सांगणारा हा श्लोक आहे. आता या मार्कंडेय ऋषीच्या बाबतीमध्ये अजून एक दुसरीकडे त्यांना जो दृष्टांत झाला प्रत्यक्ष भगवंताचा, ते सुद्धा एका गोविंद दामोदर अष्टक किंवा बालमुकुंद अष्टक यामध्ये सुद्धा तो उल्लेख त्या ठिकाणी आहे. तो श्लोक आपण पाहूया. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिशेययंतम वटस्य पुत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. खूप मोठा जलप्रलय झाला आणि आता काहीच शिल्लक राहिलं नाही आणि त्यावेळेस त्या पाण्यामध्ये मार्कंडेय ऋषी असताना, पाण्याने ते गेलेले असताना त्यांना बालमुकुंदम त्याचं दर्शन झालं. एका वडाच्या पानावर द्रोणासारखं ते पान आणि त्यावर छोट्या रूपामध्ये बालमुकुंदम मनसा स्मरामी असं त्यांना दर्शन झालं. आता हाच भाग जो आहे तो आजच्या अध्यायामध्ये आहे. शौनकादी ऋषी सूतजींना प्रश्न विचारतात. हा सगळं आख्यान जे आहे ते नैमिषारण्यामध्ये झालं, गोमती नदीच्या काठी. शौनका प्रश्न विचारतात. सूत जीव चिरन साधो
वदनो वदतां वर तमस्य पारे भ्रमतां नृणां त्वं पारदर्शनः. शौनक ऋषी आता सूतजींचं स्तुती करत आहेत की सूतजी साधू म्हणजे साधू पुरुष आपण आहात, चिरन साधू सगळ्यांमधले श्रेष्ठ असे तुम्ही आहात. वदनो वदतां वराह, वदतां वराह म्हणजे जे जे आपल्या वक्ते आहेत त्या वक्त्यांमध्ये श्रेष्ठ असं आपलं स्थान आहे. तमस्य पारे भ्रमतां नृणां, या अंधकारमय अशा जगामध्ये सगळे जीव भटकत असतात, पण त्यांच्यासाठी सुद्धा एक आशेचा किरण जे आहे ते म्हणजे तुम्ही आहात, म्हणून सूतजींना ते म्हणतात. कारण तुम्ही परमात्म्याचा साक्षात्कार त्या श्रोत्यांना सगळ्यांना करून देता. आता मला या मार्कंडेय ऋषींच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. आयुष्चिरायुष ऋषीं मृकंडतनयं जनाः, मृकंड ऋषीचे पुत्र असणारे मार्कंडेय. आता हे ऋषी चिरंजीवाच्या यादीमध्ये त्यांचं नाव आहे. आता ज्यावेळेस प्रलय होतो तेव्हा या ठिकाणचं चराचरातल्या सृष्टीमधलं ज्या ज्या गोष्टी असतात ते सगळं त्यामध्ये नष्ट होतं, हे आम्ही वाचलेलं आहे. पण त्याच कल्पामध्ये आमच्याच वंशात जन्मलेला, शौनक ऋषी म्हणतात, आमच्याच वंशामध्ये जन्मलेला जो भृगुवंशामधला श्रेष्ठ असणारे हे मार्कंडेय ऋषी आहेत. आणि आत्तापर्यंत म्हणजे आता हे जे आपलं मन्वंतर सुरू आहे, वैवस्वत मन्वंतर, 7वं मन्वंतर, यामध्ये अजून तरी काही प्रलय झालेला नाही. मग आता प्रलय नसताना यांना त्या ठिकाणी करारविंदेन पदारविंदम, त्या ठिकाणी वटस्य पत्रस्य पुटे शयानम असं दर्शन कसं काय झालं, हा आमचा प्रश्न आहे. वटपत्रपुटे तोकम शयानम तमेकम अद्भुतम. आता आमच्या मनामध्ये हा एक प्रश्न निर्माण झाला, कारण असा जेव्हा प्रलय होतो, आपण पाहिले 4 प्रकारचे प्रलय पाहिले आणि 5वा प्रलयसुद्धा आपण पाहिला. आता 2-3 अध्यायापूर्वी आपण पाहिलं, निद्रा प्रलय, मृत्यू प्रलय. तसंच ब्रह्मांडाचा सुद्धा प्रलय दोन्ही प्रकारचे आहेत. एक म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या देवदेवता या सगळ्या त्या परमेश्वराच्या स्वरूपामध्ये विलीन होतात आणि मग ब्रह्मदेव जे आहेत ते सुद्धा विलीन होतात. आणि मग तो एक प्रलय झाला तेव्हा त्या ब्रह्मदेव जे आहेत ते पूर्ण त्यांचा एक दिवस एक रात्र ते निद्रेमध्ये असतात आणि पुन्हा जागृत होतात आणि पुन्हा सृष्टीची निर्मिती होते. आता ब्रह्मदेवाचा जेव्हा एक दिवस असतो त्या एका दिवसामध्ये 14 मनू होतात आणि एका मनूचा काय म्हणतात त्याला शासन किंवा एक मनू किती काळमध्ये राहतात, तर चतुर्युग जे आहे, चतुर्युग सहस्राणी, 4 युग म्हणजे 4,32,000 वर्ष, असे 1000 जेव्हा होतात तेव्हा एका मनूचं राज्य असतं. आणि मग दुसरे मनू, मग तिसरे मनू, असे हे 7वे मनू आहेत. हे मार्कंडेय मुनी जे आहेत ते पहिल्या मनूच्या राज्यामध्ये झालेले मार्कंडेय ऋषी आजही ते आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये वणी सप्तशृंगीला आपण जर गेलात तर सप्तशृंगी देवीचं दर्शन घेत असताना सप्तशृंगी देवी जी आहे ती अशी थोडी तिरपी मान करून ती काहीतरी ऐकत आहे, असं ते देवीचं रूप आहे. देवीकडे आपण तोंड केलं तर मागच्या बाजूला आपण जर वळलो तर मागच्या बाजूला मार्कंडेय ऋषींचा डोंगर त्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केलेली आहे. आता त्या ठिकाणी सूतजींना शौनक ऋषी म्हणतात की आमच्या मनामध्ये हा संशय आहे तो तुम्ही आता दूर करावा. शिवाय अनेक पुराणांचे तुम्ही जाणकार आहात, त्यामुळे आमच्या संशयाचं निराकरण तुम्ही करावं. तुम्ही महायोगीन पुराणेश्वरी संमत आहात, पुराणाचे संमत असणारे तुम्ही आहात. आता सूतजी त्यावेळेस म्हणतात, तू जो प्रश्न विचारला त्याच्यामुळे लोकांच्या मनातील शंका चांगल्या प्रकारे नष्ट होईल आणि त्यामुळे सगळं श्रेय तुला आहे. वर्यान एषते प्रश्न, असं जसं म्हणलं तशाप्रमाणे वर्यान, सगळ्यात वरिष्ठ श्रेष्ठ असा तू प्रश्न विचारलेला आहे. आता नारायणाचाच महिमा अनेक कथांमधून सगळीकडे सांगितला जातो, त्यामुळे जो या कथेचे गायन करतो त्याचे कलियुगामध्ये उत्पन्न होणारे सगळे दोष नष्ट होतात. आता ते मार्कंडेय ऋषींच्याबद्दल सूतजी सांगायला लागले. प्राप्तद्विज जातिसंस्कारो मार्कंडेय पितुक्रमात छंदांस्यधीत्य धर्मेण तपस्वाध्याय संयुतः. मृकुंड ऋषींचे पुत्र असणारे मार्कंडेय यांना आपल्या वडिलांनी मृकुंड ऋषीने आवश्यक ते सगळे संस्कार त्यांच्यावर केले आणि नंतर विधीपूर्वक वेदांचे अध्ययन करून
मार्कंडेय हे तपश्चर्येला लागले. तपश्चर्या आणि स्वाध्याय यातच त्यांचे दिवस जात होते. नैष्ठिक ब्रह्मचर्य त्याने धारण केलं होतं. बृहद व्रतधरः शांतो जटिलो वल्कलांबरः. आता या ठिकाणी त्या मार्कंडेय ऋषींचं वर्णन केलं आहे 3-4 श्लोकांमध्ये. ते कसे होते? मस्तकावर जटा होत्या, चेहऱ्यावर एकदम शांत असा भाव होता. त्यानंतर झाडांच्या साली या काढायच्या आणि तेच वस्त्र वल्कल म्हणून ते नेसत होते. हातामध्ये कमंडलू आणि दंड त्याने धारण केला होता. गळ्यामध्ये जानवं होतं आणि मेखला शोभून दिसत होती. काळं मृगचर्म, गळ्यामध्ये रुद्राक्षांची माळ आणि कुश एवढं साहित्य त्यांच्याबरोबर होतं. आपल्या व्रताच्या समृद्धीसाठी त्याने हे सगळे ग्रहण केलं होतं. या सगळ्या वस्तू जवळ ठेवल्या. आता काही संध्येचा भाग या ठिकाणी आलेला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, सकाळी आणि संध्याकाळी आणि दुपारीसुद्धा ते संध्या करत होते. आता संध्ये, ऋग्वेदीय संध्येमध्ये जे भाग आहेत त्यामध्ये आचमन आहे, केशवायनमा, नारायणमा, माधवायनमा ही 3 नावं झाली की चौथं नाव म्हणजे गोविंदायनमा आणि त्यानंतर सगळी नावं 24 नावं आहे. त्याचा उच्चार मग आचमनामध्ये होतो, द्विराचमनामध्ये होतो, मग प्राणायाम आहे, मंत्राचमन आहे, प्रथमार्जन, द्वितीयमार्जन आहे. त्यामध्ये एक आहे उपस्थानम. आता उपस्थानाचे 4 मंत्र दिलेले आहेत. आता उपस्थान म्हणजे 4 मंत्र आहेत. सकाळी संध्याकाळी हे मंत्र म्हणायचे असतात. त्यातला पहिला मंत्र जो आहे त्यामध्ये थोडासा फेरफार आहे. सकाळी त्या मंत्रामध्ये थोडासा बदल करून सकाळचा उल्लेख आहे आणि संध्याकाळच्या वेळेस त्याच मंत्राचा दुसरा भाग म्हणला जातो. बाकी 2, 3 आणि 4 मंत्र सारखेच असतात. तसे या ठिकाणी या मार्कंडेय ऋषीने सकाळी आणि प्रातःकाळ सायंकाळी अग्निहोत्र केलं, सूर्योपस्थान केलं, सूर्याला नमस्कार, गुरुवंदन, ब्राह्मण सत्कार आणि स्वतःला परमात्म्याचे स्वरूप मानणे अशा प्रकारे त्याने आराधना केली. सकाळ संध्याकाळी भिक्षा मागून आणायची आणि ती भिक्षा आपल्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करायची आणि गुरूंनी आदेश दिला तर त्या भिक्षेतला प्रसाद म्हणून सेवन करायचा, नाहीतर उपाशी तसंच राहायचं. अशा प्रकारे आणि किती तपश्चर्या केली, किती वर्ष केली याचा उल्लेख या ठिकाणी आहे. मार्कंडेयाने अशा प्रकारे तपश्चर्या आणि स्वाध्याय याच्यामध्ये तत्पर राहिले आणि तत्पर राहून त्यांनी किती तपश्चर्या केली, रोज गायत्री मंत्राचा जप करायचं आणि किती केली त्याचाही या ठिकाणी उल्लेख आहे की अगदी कठीण असं व्रत त्यांनी केलं. प्रत्यक्ष ब्रह्मदेव, भृगू, शंकर, दक्ष हे ब्रह्मदेवाचे सगळे पुत्र जे आहेत ते, त्याचप्रमाणे मनुष्य, देवता, पितर, इतर सगळे प्राणी यांची तपश्चर्या पाहून आश्चर्यचकित झाले. आता तपश्चर्या किती दिवसाची होती? आपण म्हणतो 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, मी रोज संध्या करतो, मी रोज जप करतो, याचा अभिमान माणसाला असतो. आणि त्यापुढे आता हे उदाहरण घ्या मार्कंडेय ऋषींचं की त्याने किती केलं जप, तप किती केलं. तर त्याचा अर्थ दिला आहे, तस्यैव युञ्जितश्चित्तं महायोगेन योगिनः व्यतीयाय महान कालो मन्वंतर षडात्मकः. म्हणजे पहिल्या मन्वंतरामध्ये असणारे मार्कंडेय ऋषी आता या 7व्या मन्वंतरामध्ये सुद्धा आहेत आणि ते तपश्चर्या करीत आहेत. आता एक मन्वंतर म्हणजे किती हे मी आधीच सांगितलं. एक मन्वंतर म्हणजे सत्य, त्रेता, द्वापार, कली याच्यातली वर्ष किती? तर 43,20,000 वर्ष एकाचे. असे 1,000 वर्ष म्हणजे एक मन्वंतर. आणि असे 7व्या मन्वंतरामध्ये त्यांना हे दर्शन झालेलं आहे. म्हणजे त्याची किती तपश्चर्या झाली असेल हे लक्षात घ्या. मार्कंडेय मुनीच्या तपश्चर्येमध्ये आता कोणी जास्त तपश्चर्या करायला लागला. आजही आपण पहा, थोडं आपण धर्माने वागायला सुरू केलं तर अधर्मी प्रजा जी आहे ती त्यामध्ये काहीतरी विघ्न आणतं. मग ती देवीची विसर्जनाची मिरवणूक असो, गणपतीचे विसर्जनाची मिरवणूक असो, त्यामध्ये विघ्न हे येतंच. आणि हे प्रत्येक विघ्न ही आपली परीक्षा असते. त्या विघ्नामध्ये आपण किती शांतचित्ताने राहतो आणि आपण किती आत्मपरीक्षण करतो आणि त्यामध्ये आपलं काय चुकलं हे जेव्हा पाहून आपण त्याप्रमाणे वागतो तेव्हा समोरच्या माणसालासुद्धा काही ना काही वाटत असतं की आपण चुकलो ही त्याला जाणीव झाली पाहिजे. तसं यामध्ये इंद्राने विघ्न आणलं. आता इंद्राचं काम असंच आहे पहा. आत्तापर्यंत आपण किती जरी कथानकं पाहिले तर इंद्राचं सिंहासन जे आहे ते डळमळीत होत गेलं की त्याला लगेच काळजी वाटायला लागते. तेच आजसुद्धा आहे. मुख्यमंत्री असेल, पंतप्रधान असतील, कोणी पण असेल, त्यांना आपलं सिंहासन डळमळीत झालं की मग त्यांना काहीतरी मग सुचतं की आता काही आपलं खरं नाही. मग
दुसरी पार्टी काढा, मग या पार्टीतून त्या पार्टीत जा. हे जे आज आपण पाहतो ते त्या काळामध्ये सुद्धा होतं. आता इंद्राने काय केलं असेल, मुनये प्रेषयामास रजस्तोक मदौ तथा. त्या इंद्राने गंधर्व अप्सरसः कामं वसंत मलया निलो. त्याने काय काय पाठवलं, गंधर्व, अप्सरा, प्रत्यक्ष कामदेव, वसंत आणि मलयगिरीचा सुगंध जो आहे तो त्या ठिकाणी पाठवला. आणि त्याचबरोबर रजोगुणाचे अपत्य, रजोगुणामधून काय निर्माण होतं, लोभ आणि मद यांनासुद्धा त्या ठिकाणी पाठवलं. मार्कंडेय ऋषी हे रोजच्या आपल्या अन्यक करून त्या ठिकाणी बसलेले होते, ध्यानामध्ये होते. हिमालयाच्या उत्तरेकडे असणाऱ्या आश्रमावर ही सगळी मंडळी गेली आणि त्या ठिकाणी मार्कंडेय ऋषी पुष्पभद्रा नदीच्या काठी बसलेले होते. चित्राख्या असं चित्रा नावाचे एक मोठ्या शिळेवर ते बसलेले होते. ते वै तदाश्रमम जगमुर हिमाद्री पार्श्व उत्तरे. हिमाद्री म्हणजे हिमालयाच्या पार्श्वभागे मागच्या बाजूला उत्तरेला ते बसले. पुष्पभद्रा नदी यत्र चित्राख्याच शिला विभो. आणि मग त्या आश्रमाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ते 4-5 श्लोकामध्ये आहे. जसे आश्रम निसर्गाने कसं परिपूर्ण असे असतात, कुणाचंही मन मोहून नेईल अशा प्रकारचे त्या ठिकाणी पशु पक्षी यांचा गुंजारव सुरू असतो, तसं हा आश्रम आहे. आता या ठिकाणी हे ध्यानामध्ये बसलेले आहेत. आता इंद्राचा उद्देश काय, यांचं ध्यान हे भंग झालं पाहिजे. एवढी मोठी तपश्चर्या केली तर मला हे आपल्या गादीवरून काढतील आणि मग त्या ठिकाणी मार्कंडेय ऋषी येऊन बसतील. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आपले सेवक जे आहे इंद्राचे ते हळूहळू पाठवायला सुरुवात केली. जसं गाणी बजावणी करणाऱ्या गंधर्व आहेत त्यांना पाठवलं. ते आपल्या तांड्याबरोबर म्हणजे आपलं सगळं गण घेऊन त्या ठिकाणी गेले. वसंत आहे, वसंत ऋतू. वसंत ऋतूमध्ये पहा आपल्यालाच किती छान वाटतं. चैत्र वैशाख वसंत ऋतू असतो. त्या ठिकाणी सगळी पृथ्वी जी आहे ती सगळी छान प्रकारे अशी नटलेली असते आणि त्यावेळेसचं वातावरणसुद्धा चांगलं असतं. जे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला नसतं ते सगळं वसंत ऋतूमध्ये असतं. आता मार्कंडेय मुनी जे आहे ते आपलं रोजचं अग्निहोत्र आटोपून त्या ठिकाणी उपासना करीत होते. आणि हुत्वाग्निम सम उपासीनम. हुत्वाग्नी ते अग्नी प्रज्वलित केलेलं आहे. सम उपासीनम, उपासीन त्या ठिकाणी बसले उपासनेमध्ये. ददृशु शक्र किंकरा. आणि त्याने ते ध्यानामध्ये होते आणि त्या ठिकाणी शक्र म्हणजे इंद्राचे सेवक, किंकर म्हणजे सेवक त्या ठिकाणी गेले आणि आता त्यांना पराभूत करण्याचा ते प्रयत्न करू लागले. इंद्राच्या सेवकाने हे सगळं पाहिलं. ते बसलेले असताना आता ननऋतुस तस्य पुरतः स्त्रियो. ननऋतू म्हणजे त्या ठिकाणी नर्तन करण्यासाठी पुरतः म्हणजे त्यांच्या पुढे अनेक अप्सरा हे त्या ठिकाणी गेले आणि त्या नृत्य करू लागल्या. पुढे कामदेवाने, आता कामदेव म्हटलं की आपल्याला पंचबाण हा एक शब्द येतो आपल्या ग्रंथामध्ये. ते पंचबाण जे आहे कामदेवाचे ते त्या ठिकाणी त्याचा अर्थ काय, शोषण, दीपन, संमोहन, तापन आणि उन्मादन. उन्मादन म्हणजे शांत चित्त ज्याचं आहे त्याच्या ठिकाणी सुद्धा उन्माद उत्पन्न करण्याची शक्ती त्या बाणामध्ये आहे. असं पंचबाण हे त्याने आपल्या धनुष्यातून सोडले. वसंत ऋतू आहे आणि पाठवलेले लोभ जे इंद्राचे सेवक आहेत, लोभ आणि मद हे उत्पन्न व्हावं म्हणून त्याने पाठवले होते. आता जी अप्सरा त्या ठिकाणी नृत्य करत होती तिचं नावसुद्धा दिलं आहे पुंजिका स्थळी नावाची अप्सरा. आता तिचं वर्णन या ठिकाणी 2-3 श्लोकामध्ये दिलं होतं. आता या सगळ्यांनी त्या ठिकाणी जो काही उद्योग केला यांचा ध्यानाचा भंग करण्याचा उद्योग केला. पण त्यांना असं दिसलं म्हणजे इंद्र आपल्या माणसांना पाठवलं पण त्याकडे सगळीकडे त्यांची नजर होती. आता या ठिकाणी एक छान उपमा दिलेली आहे. एखाद्याला तपोभ्रष्ट करण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते पण त्या महामुनीच्या तेजाने हे सगळे होरपळून गेले. जसं लहान मुलं आहेत, लहान मुलांना एखादा साप दिसला, एखादं जनावर दिसलं की ते सगळे म्हणून जाऊन त्याला काहीतरी दगड काठी टोचतात आणि तो जागा झाला की ते सगळे पळून जातात. तसं या ठिकाणी ते तपभंग करण्यासाठी गेलेले जेवढे म्हणून इंद्राचे सेवक होते त्यांनी सगळे प्रयत्न केले पण ते त्या ठिकाणून काहीच करू शकले नाही आणि स्वतः जळून जाण्याची अवस्था त्यांची झाली आणि म्हणून ते सगळे पळत सुटले. मार्कंडेयांना पराभूत करण्याची त्यांची इच्छा होती पण मार्कंडेय ऋषी जराही विचलित झाले नव्हते. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा
नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकाश्रे नीव व्हावे. हे जे त्यांचं ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती, अगदी जरूर वाचा, प्रत्येकाने वाचावा. एकेका देवींचं त्या ठिकाणी जे रूप आहे ते किती प्रकारचं. आपण साधारणतः सरस्वती देवी म्हटलं तर हातामध्ये वीणा, पुस्तकधारिणी, शुभ्र वस्त्र धारण केलेलं, कमळावर बसलेली असं रूप आपल्या डोळ्यापुढे येतं. पण या ग्रंथामध्ये तीच देवी हातामध्ये शस्त्र घेऊन राक्षसांचा संहार कशी करते ते सुद्धा खूप छान प्रकारे दिलेलं आहे. दृष्ट्वा निस्तेजसम कामम सगणम भगवान स्वराट. इंद्राने पाहिलं की कामदेव आपण एवढं पाठवलं आणि बाकीचं सैन्य पाठवलं, पण तो सुद्धा निस्तेज होऊन परत आलेला आहे. आता कामदेव का निस्तेज झाला की यांच्या तपाचा प्रभाव होता आणि तो प्रभाव पाहून इंद्राला सुद्धा आता आश्चर्य वाटायला लागलं. मार्कंडेय मुनींनी काय काय केलं तर तपश्चर्या, स्वाध्याय, धारणा, ध्यान आणि समाधी, अष्टांग योगाचे हे 5 जे आहेत ते त्याच्याद्वारे त्यांनी आपलं चित्त एकाग्र केलेलं होतं. आणि आता त्याचा परिणाम आणि किती वर्ष ते बसले ते त्याचा हिशोब मी सांगितला. 1000 चतुर्युगी आणि असे 7, म्हणजे 6 पूर्ण, 6 मन्वंतर आणि हे 7वं मन्वंतर, इतकी वर्ष त्यांची तपश्चर्या सुरू होती. आता एवढं तप केल्यानंतर भगवान प्रसन्न झाले आणि नरनारायण ऋषींनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं. नरनारायणांच्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तौ शुक्लकृष्णो नवकंजल लोचनो, चतुर्भुजौ रव वल्कल आंबरौ. या दोघांनी कसे होते, एकाचं गौरवर्ण होता, शुभ्रवर्ण होता, गोरे होते, आणि दुसऱ्याचे कृष्णवर्ण, नर आणि नारायण. नुकत्याच उमललेल्या कमलाप्रमाणे त्यांचे डोळे होते, 4 हात होते, एकाने मृगचर्म आणि दुसऱ्याने वल्कल परिधान केले. नर आणि नारायण. मृगचर्म म्हणजे हरणाचं कातडं आणि दुसऱ्यांनी वल्कल धारण केलं. कुशल पवित्रा घातली होती आणि गळ्यामध्ये जानवं होतं. जानव्याला 3 गाठी असतात पहा, 3 पदरी असतं ते, त्याला म्हणतात तिपेडी जानवं, त्या शोभून दे. आणि हातामध्ये कमंडलू आणि वेळूचा दंड त्यांनी धारण केला होता. गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आणि कमळाच्या बियांची माळ होती. वेद आणि जंतूंना पिटाळणारी चौरी आपण पाहिली असेल पहा. मोठमोठ्या मठामध्ये, समाधीस्थानामध्ये एक चौरी त्या ठिकाणी ठेवली असते. विशिष्ट वेळेस, समाधीच्या वेळेस, अभिषेकाच्या वेळेस ती चौरी त्या ठिकाणी ढाळली. तसं ती चौरी त्या ठिकाणी होती. आणि हे सगळं दर्शन ते वै भगवतो रूपे नरनारायण ऋषी. आता यांच्या समोर जेव्हा हे नरनारायण प्रगट झाले आणि यांच्या ध्यानामध्ये जे रूप होतं ते आता अदृष्ट झालं आणि आता ते डोळे उघडून पाहायला लागले तर प्रत्यक्ष नरनारायण त्या ठिकाणी आल्याचं त्यांनी पाहिलं. आता आपलं ध्यान त्यांनी विसर्जन केलं आणि उठून त्यांना साष्टांग दंडवत घातला. सतद्दर्शनानंद निवृत्तात्मेंद्रिय आशय हृष्टरोमाश्रुपूर्णाक्षो न सेहे तावत अक्षितुम. आता अचानकपणे आपल्या डोळ्यासमोर कधी न येणारी व्यक्ती आल्यावर जो आनंद होता तो आनंद मार्कंडेय ऋषींना झाला. किती वर्ष? 43,32,000 गुणिले 6 आणि प्लस कलियुगातले वर्ष. आता इतक्या वर्षानंतर जर भगवंत समोर आलेले आहे तर त्यामुळे त्यांचे शरीर, इंद्रिय, अंतःकरण हे अगदी शांत होतं. पण आता त्यामध्ये चलबिचलता निर्माण झाली. उठून उभे राहिले, हात जोडले आणि नमस्कार करायला लागले. थोडंसं बोलायचा प्रयत्न केला पण डोळे सगळे आनंदाने डबडबू लागले. त्यामुळे त्यांना काहीच बोलता येत नव्हतं. हृष्टरोमा अश्रुपूर्ण अक्षो न सेहे तावत दीक्षितुम. मग काय करेल? मग उत्थाय प्रांजली प्रौह, म्हणजे दोन्ही हात जोडले आणि नमस्कार केला. नमो नम इति शानो बभाषे गदगद अक्षरा. बभाषे म्हणजे बोलणं. त्यांच्या तोंडाला शब्द फुटले आणि शब्द कोणते तर नमस्कार नमस्कार एवढेच ते शब्द फुटले आणि सद्गतीत अंतःकरणाने ते भगवंताचं दर्शन घेऊन लागले. आता त्या मार्कंडेय ऋषींनी या दोघांना, नर आणि नारायण, आता लक्षात घ्या, ज्या 6-7 काय म्हणतो आपण मन्वंतरामध्ये ज्यांनी आराधना केलं त्या मार्कंडेय ऋषींना या नरनारायण दर्शन दिलं. याच नरांनी आता 1974 ज्यांनी देह ठेवला ते आमच्या सज्जनगडावरचं श्रीधर स्वामींना सुद्धा दर्शन दिलं.
त्यानंतर वासुदेवानंद सरस्वती यांनासुद्धा दर्शन झाले. आमचे आप्पा म्हणजे वरदानंद भारती यांनासुद्धा नारायणाने दर्शन दिले. त्या नारायणाचं स्तोत्र त्याने लिहिलेलं आहे. खूप छान असं स्तोत्र आहे. आजही त्यांच्या मठामध्ये आपण जर गेलो, त्या उत्तर काशीमध्ये जा किंवा गोरठ्याला जा नांदेड जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी रोज त्याचं वाचन होत असतं. नरनारायण त्यांनी आपल्या समोरच्या आसनावर बसवलं आणि अर्घ्य चंदन धूप देऊन त्यांची पूजा केली. आता मार्कंडेय ऋषी समोर असणाऱ्या नरनारायणांची स्तुती करू लागले. ती स्तुती जी आहे ती या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये 10 श्लोकांमध्ये वर्णन केलेली आहे. मूर्ती इमे भगवतो भगवंस्त्रिलोक्याः क्षेमाय तापविरमाय च मृत्युजित्यई. मूर्ती इमे भगवतो. आता माझ्यासमोर ही मूर्ती जी आहे, म्हणजे हे जे 2 ऋषी आहेत, नर आणि नारायण, हेच नारायण पुढे स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस झाले. हेच नारायण जे आहे ते अनेक ह्याच्यामध्ये, जसं अर्जुन आणि श्रीकृष्ण आहेत, ही सुद्धा नरनारायणाची जोडी आहे. आता त्या कशासाठी त्याने अवतार केलं? विश्वाचं रक्षण करण्यासाठी. जसं मत्स्य कुर्म असे अनेक अवतार भगवंतांनी धारण केले, तसेच आपण हे अवतार धारण केले. आणि त्याचं कारण काय अवतार धारण करण्याचं? क्षेमाय तापविरमाय मृत्युजित्यई. 3 गोष्टी. क्षेमाय, जीवजीवांचं कल्याण करण्यासाठी, त्यांचं क्षेम करण्यासाठी, कल्याण करण्यासाठी हे अवतार घेतले. दुसरं जे तापविरमाय, ताप म्हणजे त्रिविध ताप, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. या तापाने पोळलेल्या जीवाला या तापांपासून मुक्त करण्यासाठी तापविरमाय, विरमाय म्हणजे ते ताप कमी करण्यासाठी, त्याचा दाहकता कमी करण्यासाठी आणि त्यांना आनंदाची प्राप्ती होण्यासाठी तुम्ही हा अवतार धारण केला. आणि मृत्युजित्ते, आणि विश्वातील प्राण्यांवर, म्हणजे सगळ्यांना भीती असते, ती मृत्यूची भीती असते, आणि त्या मृत्यूवर सुद्धा विजय प्राप्त व्हावा याकरता असे अनेक अवतार धारण केले आहेत. आता एखादा कोळी कीटक जो आहे, आपण मागे पाहिलं, दशमस्कंदामध्ये पाहिलं, आणि यदु अवधूत संवाद पाहिला, दत्तात्रयाचे 24 गुरु पाहिले. या 24 गुरांमध्ये ऊर्णनाभी म्हणजे कोळी याचासुद्धा उल्लेख आहे. त्यामध्ये इथे एक चरण दिलेलं आहे, सृष्ट्वा पुनर्ग्रससी सर्वमिवोर्णनाभी. कोळी कीटकाप्रमाणे तो कोळी काय करतो की आपल्याच शरीरातून काहीतरी द्रव बाहेर काढतो, आणि त्यामध्ये ते जाळं ते निर्माण होतं, आणि हे सगळं ते प्रगट होतं, आणि त्याच जाळ्याला पुढे तो स्वतः गिळंकृत करून टाकतो. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या 3 अवस्था त्या एकाच भगवंताकडून या ठिकाणी एकानंतर एक होत असतात. अस्ति भाती प्रिय, नाम आणि रूप. नाम आणि रूप हे बदलत जातं, पण अस्ति भाती प्रिय हे जे आहे ते म्हणजे सच्चिदानंद रूप आहे. सच्चिदानंद रूपामध्ये असणारा भगवंत या ठिकाणी अनेक देह धारण करून अनेक रूपामध्ये आपल्यासमोर प्रगट होत असतो. पण त्यांना पाहण्याची, त्यांचं दर्शन घेण्याची, किंवा त्यांच्या माझ्यासमोर ते आहेत असं आपल्या मनाला पटण्याची आपली पात्रता नसल्यामुळे ते समोर असूनसुद्धा आपल्याला दिसत नाही. पुढे म्हणतात, नान्यम तवांग्री उपनयाद अपवर्ग मूर्ते. हे 4ही बाजूनी भयाने ग्रस्त झालेले जे लोक आहेत, त्यांना मोक्षप्राप्ती करण्यासाठी तुमच्या चरणाशिवाय दुसरा आश्रय नाही. क्षेमम जनस्य परितोभिय ईश विद्महा. हे तुम्ही जाणून, हे आम्हाला माहीत नाही, पण सत्संगामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा हे आपल्याला सहजपणे समजतं. काय? जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. जे जीव दरिद्री आहेत त्यांनासुद्धा नृपती म्हणजे राजाचं वैभव प्राप्त करून देण्याचं भाग्य जे आहे ते सत्संगामध्येच प्राप्त होतं. तद्वयी भजामृत अधियस्तव पादमूलम हित्वे महात्मा छदी चात्मगुरोः परस्य. सर्व जीवांचे परमगुरू आणि सत्य ज्ञान आणि स्वरूप, सत्यम ज्ञानम अनंतम रूपम असं स्वरूप असणारे तुम्हीच आहात. पण तुम्ही स्वतःचं जे रूप आहे ते झाकून ठेवतात. म्हणजे लपाला तव तव दिसे आणि दिसे तव तव नाचे. म्हणजे भगवंत आपल्यासमोर आहे आणि त्याला आपण पाहू गेलं तर भगवंत दिसत नाही, आपल्याला ती मायाच दिसते.
पण त्या मायेच्याही पुढे जेव्हा आपली दृष्टी जाते तेव्हा त्या मायेच्या पलीकडे असणारा भगवंत आपल्यासमोर चतुर्भुज रूपामध्ये प्रगट होतो. आणि त्यासाठी आपली निष्ठा, आपली आराधना, आपली तपश्चर्या ही तशा प्रकारची झाली पाहिजे. आणि मग या ठिकाणी म्हणतात सगळ्यांचा त्याग करून मार्कंडेय ऋषी म्हणतात माझ्या ठिकाणी असणारं घरं, देह, घरं एवढं असत्य नाशिवंत जितक्या गोष्टी आहेत. आता आपल्या आत्मारामामध्ये समर्थांची ओवी आहे, नाशिवंत तितके देसी, तरी तुझे कायच असते. म्हणजे तू नाशिवंत जेवढं आहे ते सगळं मला देऊन टाक आणि मी तरी घेऊन काय करणार, परी तुझं पासूनही टाकवावे. म्हणजे तुला त्याचा त्याग घडावा आणि तुवा टाकले तरी न्यावे मद समागमे. नाशिवंताचा त्याग केल्यानंतर जो शुद्ध भाव तुझ्या ठिकाणी निर्माण होईल तेव्हा त्या जीवाला मी माझ्याबरोबर परब्रह्म स्वरूपामध्ये घेऊन जातो, अशी ओवी आपल्या आत्माराम ग्रंथामध्ये आहे. आणि आम्ही आपल्या चरणकमलाला शरण आलो आहोत. मग कोणताही प्राणी जर आपल्याला शरण आला तर तो इच्छित वर प्राप्त करून घेतो. हे आत्तापर्यंतची अनेक उदाहरणं आहेत. म्हणून तुम्ही माझ्यावर सुद्धा अशीच आपली कृपा करावी. आणि मग ज्या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय अनेक मायामय लीला करण्यासाठी परब्रह्माने सत्व, रज आणि तमोगुणाचा आश्रय घेतला. ब्रह्मा, रुद्र आणि शंकर रुद्र हे जे आहेत, या तिन्ही मूर्ती जरी वेगळ्या आपल्यासमोर दिसल्या तरी पण सत्वमय मूर्तीच जीवाला परमशांती प्रदान करते. सर्वसाधारण जीवाला जसं कालीमातेचं रूप आहे, अगदी अकराळ विक्राळ असं रूप कालीमातेचं जे आहे ते पाहिल्यानंतर कोणालाही त्यामध्ये खूप काही शांतता मिळेल असं वाटत नाही. जे खरे भक्त आहेत त्यांनाच ते प्राप्त होतं, पण सर्वसाधारण जीवाला त्यांना पाहूनसुद्धा भीती वाटते. आणि मग कोणाचं चांगलं वाटतं त्या ठिकाणी की जो चतुर्भुज स्वरूपामध्ये सत्वगुणमूर्ती आहे, सावळे, सुंदर, रूप, मनोहर हे जे विशेषण आहेत ते सत्वगुणमयी मूर्तीलाच लागू होतात. आणि तेच रूप जे आहे ते प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये साठवलं पाहिजे. आणि त्यामधून आपला दुःख, मोह आणि भय हे मात्र नाश होणार आहेत. त्यानंतर पांचरात्र सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि त्यामध्ये मग ते म्हणतात पांचरात्र सिद्धांताचे अनुयायी जे आहेत ते विशुद्ध भगवंताच्या तत्त्वालाच मानतात आणि भगवंताचे अवतार जे आहेत ते त्यांना मानतात, जे वैकुंठाची प्राप्ती त्यांना सहजपणे होते. तस्मै नमो भगवते पुरुषाय भूमने विश्वाय विश्वगुरुवे परदेवतायै नारायणाय ऋषे च नरोत्तमाय हंसाय संयतगिरे निगमेश्वराय. 47 श्लोकामध्ये म्हणलेलं आहे. काय याचा अर्थ आहे पहा. आपण नरनारायण पाहून मार्कंडेय ऋषी स्तुती करतात, स्तवर करतात. त्यामध्ये म्हणतात आपण अंतर्यामी आहात, सगळ्यांचं अंतरंग जाणणारे आपण आहात, सर्व व्यापक आहात. रीता ठावया राघवे विना नाही. आकाशात असो कुठेही तुम्ही कुठेही गेलात तरी परब्रह्म हे तुमच्या सम्मुख आहे. तुम्ही जरी त्याला विन्मुख केलं तरी तो हे तुमच्यासमोर आहेच आहे. सर्व स्वरूप, जगद्गुरू आणि परम आराध्य दैवत. म्हणजे माझं आराध्य दैवत वेगळं असेल, तुमचं आराध्य दैवत वेगळं असेल, पण त्या आराध्य दैवतामध्ये जरी भिन्नता असेल, नाम, रूप आणि त्यांच्या कलांनी, त्यांच्या लीलांनी जरी ते वेगवेगळे दिसत असतील तरी त्याच्या मागे असणारं तत्त्व हे एका भगवंताचंच आहे. तसं नृणाम एको गम्यः तमसि पयसाम अर्णव इव. नद्या वेगवेगळ्या असल्या, त्या नद्यांची नावं वेगवेगळी आहेत, त्यांचा उगम वेगवेगळ्या ठिकाणून झालेला असला तरी त्या नद्या जशा एकाच सागराला जाऊन प्राप्त होतात, तसंही भगवंताचा अवतार जे आहे ते अवतार जरी अनेक असले तरी त्या अवतारांच्या मागे असणारं जे मूळ स्वरूप आहे ते मात्र एकच परब्रह्म आहे, शुद्ध स्वरूप आहे. जे वेदमार्गाचे प्रवर्तक आहेत ते तुम्हीच आहात. वेदमार्ग तुमच्यापासूनच निर्माण झाला आहे. म्हणून तुमच्या या युगल स्वरूपाला नारायण ऋषयेच नरोत्तमाया. नारायण ऋषी आणि नरोत्तमाय. नर म्हणजे नर आणि नारायण. हंसाय संयतगिरे निगमेश्वराय. त्यांना मी नमस्कार करतो. आणि मग म्हणतात आपला साक्षात्कार करून देणारे जे ज्ञान वेदांमध्ये आहे ते पूर्णपणे विद्यमान आहे, जे आपल्या स्वरूपाचे रहस्य प्रगट करते. वेद म्हणजे जाणणे, विद म्हणजे जाणणे, त्याच्यापासून वेद शब्द झाला. आणि वेदज्ञ म्हणजे वेदांना जाणणारा.
आणि वेद काय करतात की निगम वेदचारी शोभती पक्ष जिला आपण म्हणतो पहा आपल्या उपासनेमध्ये, की मतांचे विद्वान असा विचार करतात. ते त्यांच्या मताने जसं ते रूप आहे तसं रूप धारण करून तुम्ही त्यांच्यासमोर प्रगट होता. म्हणजे मनामध्ये जसा भाव असेल त्या रूपामध्ये तो भगवंत त्यांच्यासमोर प्रगट होतो. आणि खरं म्हणजे उपाधीच्या आत लपलेले विशुद्ध सत्व आपल्याला दिसते ती उपाधी आहे, पण ती उपाधी काय करते तर आपल्याला मायेमध्ये गुरफटून टाकते. उपाधी देह बुद्धिते वाढविते परी सज्जना केवी बाधू शकेते. संसार ही उपाधी आहे. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी संसार ही उपाधी आहे. त्या उपाधीमध्ये त्या मायेमध्ये जीव अडकून राहतो. त्यातून बाहेर येण्याचा जरी मार्ग सापडला तरी तो त्या मार्गाकडे दुर्लक्ष करतो. पण त्या विषयांच्या मोहाने तो त्या ठिकाणी गुरफटून गेलेला असतो आणि त्यामुळे परमेश्वराचं अस्तित्व समोर असूनसुद्धा तो जाणत नाही. पण ज्यांनी याला पार करून पलीकडे गेलेले आहेत, पलीकडे गेले, त्यांना त्या ठिकाणी भगवंताशिवाय दुसरा विचारच त्यांच्या मनामध्ये नसतो आणि मग ते विशुद्ध ज्ञान हे आपणच आहात असं नरनारायणांना मार्कंडेय ऋषी म्हणतात. आणि या 10 श्लोकामध्ये त्यांना वंदन केले आहे. वंदे महापुरुषम आत्मनिगूढ बोधम. आत्मनिगूढ, निगूढ म्हणजे गूढापेक्षाही गूढ असं जे रूप आहे ते तुम्ही आहात आणि त्यामुळे मी तुम्हाला नमस्कार करतो. अशा रीतीने मार्कंडेय ऋषींनी त्यांना भगवंताचं दर्शन प्राप्त झाल्यावर नरनारायणांची पूजा करून हे 10 श्लोक त्यांच्यासमोर म्हणले. आता ते श्लोक आपल्यापर्यंत येण्यासाठी किती मोठी शृंखला आहे लक्षात घ्या. आणि त्यांची तळमळ श्रुती पुराण हे जे आहेत त्यांचं आपल्यावर किती उपकार आहेत की या जीवाचा उद्धार व्हावा एवढ्या एका उद्देशाने हे सगळे ग्रंथ आपल्यापर्यंत आलेले आहेत. पण ते आपण वाचलेच नाही तर काय उपयोग? घरामध्ये खूप ग्रंथ असतील, बांधून ठेवी बंदी, तो एक मूर्ख. आपण वाचना कधी दुसऱ्याच वाचावे नाही. समर्थ प्रत्येक गोष्टीचा औषधी जे आहे ते लगेच तयार ठेवतात. फक्त त्यांचा उपदेश जो आहे तो कुठे कसा आहे, तो कसा लागू पडतो हे पाहावं आणि त्या पाहत असताना आपलं आत्मपरीक्षण आपण करावं, म्हणजे गोष्टी सहजपणे सुलभ होतात. तसा हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. 8वा अध्याय आहे हा. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां 12 स्कंदे 8मोऽध्याय. या 12व्या स्कंदामध्ये एकूण 13 अध्याय आहेत. 8वा अध्याय आज पूर्ण होत आहे. आता 5 अध्याय या श्रीमद्भागवताचे आहेत आणि त्यानंतर स्कंदपुराणामधले 4 अध्याय भागवत महात्म्याचे आहेत. सुरुवातीला आपण पद्मपुराणातले 6 अध्याय पाहिले आणि भागवताच्या शेवटी या स्कंदपुराणातले 4 अध्याय जे ते आपल्याला पाहिजे. 4 अध्याय आणि या ठिकाणचे असलेले 5 अध्याय असे आता 9 अध्याय आपल्याला यापुढे पाहायचे आहेत. श्रीमद्भागवताच्या या सगळ्या विशाल अशा समुद्रामधून त्याचं अवगाहन करून त्याचा आनंद आपण लुटत आहोत मागील 3-4 वर्षापासून. आणि आपण सर्वजण खूप प्रेमाने हे सगळं श्रवण करत आहात. ही सगळी आपली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी आपण थांबूया. आता आपण आपल्या नेहमीप्रमाणे आरती म्हणूया. श्री गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवान नमस्ते. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ साधुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी ती अगहरणी भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. जेथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी
परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमाच ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकाराचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिचा तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथही वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री राम जय राम. नमस्कार करते. धन्यवाद. आणि आता सुरुवात करणारी म्हणजे आज नवनाथाचं पूर्ण लिहिणं झालं वाटतं. बरं. आज अध्याय संपला. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.